ओम गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो. कधी विचार केला आहे का काही गोष्टी आपल्या संस्कृतीत अशा का सांगितल्या गेल्या आहेत की त्यामागे खोल अर्थ दडलेला आहे? आजच्या आधुनिक युगात नवरा बायको एकाच ताटात जेवतात, प्रेमाचं प्रदर्शन करतात, पण प्राचीन शास्त्र सांगतं ही कृती घराचं सुख हिरावून नेऊ शकते. होय मित्रांनो, हे केवळ अंधश्रद्धा नाही, यामागे आहे एक असं गूढ कारण जे ऐकल्यावर तुम्हाला थक्क करून टाकेल. महाभारतातील महान योद्धा आणि ज्ञानी भीष्म पितामह, ज्यांनी धर्म, कर्तव्य आणि जीवनाचं प्रत्येक रहस्य आपल्या अनुभवातून उलगडलं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर बाणांच्या शय्येवर पडून त्यांनी पांडवांना जे ज्ञान दिलं त्यातील प्रत्येक शब्द आजही तितकाच जिवंत आहे. आणि त्या ज्ञानामधील एक गूढ विचार होता, पती पत्नीने एका ताटात भोजन करू नये. पण का? प्रेम वाढतंय, नातं घट्ट होतंय, मग हे शास्त्र नको का म्हणतं? भीष्म पितामहांनी या एका छोट्याशा कृतीतून संपूर्ण कुटुंबाच्या सुखदुःखाचं सूत्र स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, जेव्हा नवरा बायको एकाच ताटात जेवतात तेव्हा त्यांच्या प्रेमाचं संतुलन बिघडतं. नवरा फक्त पत्नीमध्ये गुंततो, घरातील इतरांवर दुर्लक्ष करतो आणि तेथून सुरू होते मतभेदांची ठिणगी, जी पुढे जाऊन कुटुंबाचं सौख्य हिरावून घेते. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर वास्तुशास्त्र आणि ऊर्जेच्या विज्ञानानुसार सुद्धा अत्यंत प्रभावी कारण आहे. भोजन ही केवळ भूक भागवण्याची क्रिया नाही, ती आहे ऊर्जांची देवाणघेवाण, आणि या ऊर्जांचा असमतोल घरातील वातावरणावर थेट परिणाम करतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भीष्म पितामहांनी सांगितलेलं ते रहस्य, ज्यामुळे समजेल की एका ताटात जेवण ही फक्त साधी गोष्ट नाही, तर जीवनाचं अदृश्य तत्वज्ञान आहे. संस्कृती आणि बदललेली जीवनशैली. आज आपण ज्या काळात जगतोय त्या काळाचं नाव आहे गती. सगळं झपाट्यानं बदलतंय, नातीही, विचारही आणि संस्कृतीही. पूर्वी जिथं एकाच छपराखाली 3 पिढ्या राहायच्या, आज तिथं न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे फक्त मी आणि तू इतकंच आयुष्य उरलं आहे. पूर्वीची कुटुंब व्यवस्था म्हणजे एक शाळाच होती, जिथं वडीलधारे अनुभव शिकवायचे, आई घराचं संस्काराचं मंदिर उभं ठेवायची आणि मुलं त्या परंपरेतून संस्कार घेत मोठी व्हायची. पण आता मोबाईल आणि स्क्रीनचा काळ आला आणि त्या परंपरा कुठेतरी स्क्रीनच्या प्रकाशात विरून गेल्या. नवरा बायको दोघेही नोकरी करतात, वेळ कमी मिळतो, घरात फक्त दोघंच राहतात. संध्याकाळी घरी आल्यावर थकवा, कंटाळा आणि मग प्रेमाने एकत्र जेवण. अरे एकाच ताटात खाऊया ना, किती रोमॅन्टिक वाटेल, असं म्हणणं अगदी स्वाभाविक आहे. खरं तर या कृतीत काही चुकीचं दिसत नाही, पण इथेच आहे तो अदृश्य दुवा जो शास्त्र सांगतं आणि आपण दुर्लक्षित करतो. भारतीय संस्कृती नेहमी सांगते, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. प्रेम असो, संवाद असो की दैनंदिन वर्तन असो, मर्यादा हीच जीवनाचा तोल राखते. जेव्हा ती मर्यादा मोडली जाते तेव्हा प्रेमाचं रूपही कधीकधी आसक्तीत बदलतं आणि तिथून सुरू होते मतभेदांची बीजे. पूर्वी जेव्हा कुटुंबात सर्वजण एकत्र बसून जेवत तेव्हा फक्त भात भाजी नव्हे, तर भावना, सन्मान आणि एकता यांचं भोजन होतं. भोजनगृहात हास्य, संवाद आणि एकत्रतेची ऊर्जा भरलेली असायची. पण आता बहुतेक घरांमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळेला जेवतो आणि नवरा बायको एकाच ताटात जेवतात, पण इतरांपासून दूर. हीच गोष्ट शास्त्र म्हणतं. जेव्हा नवरा बायको फक्त एकमेकांमध्येच रमू लागतात तेव्हा कुटुंबातील इतर नात्यांचं संतुलन हरवतं. त्यांचे विचार, निर्णय आणि भावना हळूहळू केवळ आपण दोघं इथेच मर्यादित राहतात. ही मर्यादा प्रेम वाढवते असं वाटतं, पण प्रत्यक्षात ती कुटुंबाची ऊर्जा कमी करते. भारतीय संस्कृतीचा सार हाच आहे की जेवण म्हणजे फक्त शरीराची भूक भागवणं नाही, तर आत्म्याची एकता साधणं आहे. आणि म्हणूनच शास्त्र सांगतं, भोजन करताना संतुलन राखा, जेवण एकत्र करा, पण एकाच ताटात नव्हे, कारण प्रेम दाखवायचं ठिकाण ताट नाही तर मनं आहेत. भीष्म पितामहांचं रहस्य. कुरुक्षेत्राचा रणांगण. धुळीने व्यापलेली जमीन, रणशिंगांचा आवाज थांबलेला आणि सूर्य आपल्या मावळतीकडे झुकत होता. त्या रणांगणावर एका वीराने बाणांच्या शय्येवर पडून शेवटच्या श्वासांपर्यंत सत्य सांगण्याचा संकल्प केला होता. तो म्हणजे भीष्म पितामह. देवव्रत म्हणून जन्म घेतलेला हा पुरुष प्रतिज्ञेमुळे भीष्म बनला. त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण धर्म, कर्तव्य आणि त्यागाने व्यापलेला होता. पांडवांनी जेव्हा त्यांना विचारलं, पितामह आम्ही जीवनात सुखी, समृद्ध आणि एकत्र कसे राहू, तेव्हा पितामहांनी केवळ युद्धाचे नव्हे तर जीवनाचे नियम सांगितले. त्यांच्यातील एक नियम होता, पती पत्नीने एका ताटात भोजन करू नये. यावर अर्जुन थोडा चकित झाला आणि विचारलं, पितामह यात दोष काय आहे, प्रेम तर वाढेल ना? पितामह शांत हसले. ते म्हणाले, अर्जुना, प्रेम वाढवणं वाईट नाही, पण प्रत्येक नात्याला त्याचं संतुलन हवं. जेव्हा नवरा बायको एका ताटात जेवतात तेव्हा त्यांचं प्रेम इतर नात्यांवर जड होतं. त्यांची ऊर्जा केवळ एकमेकांमध्ये गुंतते आणि घरातील इतर सदस्यांकडे दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम म्हणजे मतभेद, तणाव आणि अखेरीस घरात असंतुलन. भीष्म पुढे म्हणाले, कुटुंब हे फक्त 2 व्यक्तींचं नाव नाही, तर ती एक पवित्र व्यवस्था आहे.
त्या व्यवस्थेत आई आहे, वडील आहेत, मुले आहेत आणि कधीकधी आजी आजोबांची छत्रछाया आहे. या सगळ्यांमधील प्रेम आणि आदर हेच घराचं सुख टिकवून ठेवतात. जर त्या प्रेमाचं केंद्र फक्त नवरा बायकोवर राहिलं तर उरलेल्या नात्यांचं स्थान कमी होतं आणि जिथं नात्यांमध्ये विषमता आली तिथं सुख टिकत नाही. भीष्म पुढे स्पष्ट करतात, भोजन ही एक ऊर्जात्मक क्रिया आहे. जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्यामधून सूक्ष्म ऊर्जा उत्सर्जित होते. ती ऊर्जा ताटातल्या अन्नाशी मिसळते आणि त्या अन्नाद्वारे आपल्या शरीरात पुन्हा प्रवेश करते. म्हणूनच ज्याच्यासोबत आपण ताट शेअर करतो त्याच्यासोबत ऊर्जेची देवाणघेवाणही होते. आणि जर ही देवाणघेवाण दररोज तीच होत राहिली तर एकाच ऊर्जेचा अतिरेक इतर संबंधांवर परिणाम करू शकतो. त्यांनी पांडवांना सांगितलं, अर्जुना, युधिष्ठिरा, भोजन करताना शांती ठेवा, विचार ठेवा आणि प्रत्येकासाठी सन्मान ठेवा. भोजनाच्या वेळी मन एकाग्र ठेवा आणि देवतांचे स्मरण करा. असं केल्याने शरीर शुद्ध राहतं, मन प्रसन्न राहतं आणि कुटुंब एकत्र राहतं. त्या दिवशी पितामहांचे हे शब्द फक्त पांडवांच्या कानावर गेले नाहीत, तर आज हजारो वर्षांनीही ते आपल्या जीवनासाठी तेवढेच उपयुक्त आहेत. कारण शास्त्र सांगतं, जे अन्न आपण प्रेमाने घेतो ते आपल्या भावनांचं प्रतिबिंब असतं आणि म्हणूनच जर त्या प्रेमात अतिरेक झाला तर संतुलन हरवतं. म्हणून पितामहांनी सांगितलेलं रहस्य आजही तितकंच सत्य आहे. एकाच ताटात भोजन केलं की शरीर तृप्त होतं, पण घराची ऊर्जा असंतुलित होते. वास्तुशास्त्र आणि ऊर्जेचा दृष्टिकोन. शास्त्र जे सांगतं त्यामागे नेहमी काहीतरी खोल अर्थ असतो. भारतीय वास्तुशास्त्र हे केवळ घर बांधण्याचं विज्ञान नाही, तर ऊर्जेचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकवणारं शास्त्र आहे. या शास्त्रात प्रत्येक दिशेला, प्रत्येक वस्तूला आणि अगदी भोजनाच्या पद्धतीलाही एक अर्थ दिला आहे. वास्तुशास्त्रानुसार जेवण हे केवळ अन्न घेणं नाही, तर ऊर्जेचा एक प्रवाह आहे. अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरात, मनात आणि वातावरणात ऊर्जा प्रवेश करते. जेव्हा दोन व्यक्ती एकाच ताटात जेवतात तेव्हा त्यांची जीवशक्ती, लाईफ एनर्जी एकत्र येते आणि जेव्हा हे सतत होतं तेव्हा त्या दोघांमधील ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो. हे अगदी साधं विज्ञान आहे. दोन मॅग्नेट्स जर सतत एकाच दिशेने ठेवले तर त्यांची चुंबकीय ताकद कमी होते. तसंच नवरा बायको जर नेहमी एकाच ताटात जेवत राहिले तर त्यांची एकमेकांवरील ऊर्जा ओव्हरलॅप होऊन मानसिक आणि भावनिक थकवा निर्माण करते. वास्तू सांगतं, प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक ऊर्जा क्षेत्र, ऑरा असतं. हे क्षेत्र अन्न, विचार आणि वातावरणावर अवलंबून असतं. भोजन करताना जर दोन ऊर्जा क्षेत्र सतत मिसळत राहिली तर काही काळानंतर एकाच ऊर्जेचं वर्चस्व वाढतं आणि दुसरं कमकुवत होतं. यामुळे नात्यात एकजण जास्त भावनिक होतो आणि दुसरा कमी संवेदनशील. यालाच शास्त्र असंतुलन म्हणतं. अगदी मानसशास्त्रही सांगतं की नातं टिकवण्यासाठी थोडं अंतर आणि व्यक्तिगत स्पेस आवश्यक असतं. हे अंतर केवळ शारीरिक नाही तर ऊर्जेचंही असतं. भोजन ही क्रिया शरीराच्या ऊर्जेशी थेट संबंधित आहे. म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगितलं जातं, प्रत्येकाने स्वतःच्या ताटात स्वतःचा भाग घ्यावा आणि देवाचं स्मरण करून शांततेत भोजन करावं. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, मन स्थिर राहतं आणि घरात शांततेची, संतुलनाची ऊर्जा निर्माण होते. तुम्ही लक्षात घेतलं का? आपल्या आजोळ्यात आजही मोठ्या थाळीत वाढलं जातं, पण प्रत्येकाला स्वतःचं छोटं वाटप असतं. हा फक्त व्यवहार नाही तर ऊर्जेचं व्यवस्थापन आहे. म्हणूनच शास्त्र सांगतं, नवरा बायकोचं प्रेम वाढवायचं असेल तर एकाच ताटात नव्हे तर एकाच भावनेत पण स्वतंत्र ऊर्जेत जेवा. घरातील शांतता आणि आध्यात्मिक परिणाम. घर हे फक्त चार भिंतींचं नाव नाही, ते आहे प्रेम, विचार, संस्कार आणि ऊर्जेचं केंद्र. प्रत्येक घराचं स्वतःचं स्पंदन, व्हायब्रेशन असतं. कुठे आनंदाची लहर असते तर कुठे सतत तणाव जाणवतो. यामागचं एक मोठं कारण म्हणजे त्या घरातील ऊर्जेचं संतुलन. जेव्हा नवरा बायको एका ताटात जेवतात तेव्हा दोघांचं ऊर्जा क्षेत्र एकमेकांमध्ये मिसळतं आणि त्या ऊर्जेचा प्रभाव थेट घरातील वातावरणावर पडतो. वास्तुशास्त्र सांगतं, घरातील शांतता टिकवायची असेल तर प्रत्येकाच्या ऊर्जेला स्वतःचं स्थान द्या. जेवण ही एक पवित्र क्रिया आहे. त्या क्षणी अन्नातील प्राणशक्ती, लाईफ एनर्जी आपल्या शरीरात प्रवेश करते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी जेवताना देवाचं स्मरण करायला सांगितलं आणि भोजनापूर्वी अन्नदाता सुखी भव असा मंत्र म्हटला. कारण ज्या भावनेने अन्न घेतलं जातं तीच भावना आपल्या शरीरात ऊर्जा बनून साठते. जेव्हा नवरा बायको एका ताटात जेवतात तेव्हा त्यांची भावना, विचार आणि मानसिक अवस्था एकत्र मिसळते. त्या क्षणी जर कोणाचं मन ताणलेलं, उदास, रागीट असेल तर तीच नकारात्मक ऊर्जा दुसऱ्यापर्यंत पोहोचते. असं सतत झालं तर घरात वाद, तणाव आणि अस्थिरता वाढू शकते. पण जर प्रत्येकाने आपापल्या ताटात शांततेत, भक्तिभावाने अन्न घेतलं तर त्या ऊर्जेचा प्रवाह समतोल राहतो. असं घर देवतांना प्रिय होतं. अशा घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि संकट आपोआप दूर राहतात. अगदी शास्त्र सांगतं, जिथे अन्नाचा आदर होतो तिथे लक्ष्मी स्थिर राहते.
आणि म्हणूनच जेवण करताना शांतता, संतुलन आणि आदर ही 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आजच्या काळात जर तुम्हाला घरात भांडणं, अस्वस्थता किंवा असमाधान जाणवत असेल तर पहा, तुम्ही जेवताना मन शांत आहे का? जेवण पवित्र भावनेने घेतलं जातं का? आणि नवरा बायको एका ताटात जेवून ऊर्जेचं असंतुलन तर निर्माण करत नाही ना? हे प्रश्न विचारले की उत्तरं आपोआप सापडतील. कारण जिथं संतुलन आहे तिथं देवाचा वास असतो आणि जिथं देव आहे तिथं घरात नेहमीच शांती, सुख आणि समाधान असतं. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून भोजन करण्याचे फायदे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळे एकाच घरात राहतो, पण मनाने किती दूर झालो आहोत हे आपणच लक्षात घेत नाही. पूर्वीच्या काळी संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र बसायचं. आजी कथा सांगायची, मुलं हसत खेळत जेवायची. त्या क्षणी फक्त अन्न नव्हतं, ती होती प्रेमाची परंपरा. जेवणाचं टेबल म्हणजे घराचं छोटंसं मंदिर असतं. इथे आपण फक्त अन्न नाही तर भावनाही वाटतो. एकत्र बसून जेवताना आपसातील मतभेद नाहीसे होतात आणि कुटुंबातील प्रेमाची दोरी अधिक मजबूत होते. ज्यावेळी सगळे एकत्र जेवतात तेव्हा ऊर्जेचं संतुलन नैसर्गिकरित्या निर्माण होतं. वैज्ञानिकदृष्ट्याही एकत्र जेवल्याने मनातील आनंदाचे हार्मोन्स वाढतात. हसत बोलत अन्न घेतल्याने पचन सुधारतं आणि शरीर निरोगी राहतं. पण लक्षात ठेवा, एकत्र बसून जेवण म्हणजे एकाच ताटात नव्हे तर एकाच भावनेत असणं महत्त्वाचं आहे. जेव्हा संपूर्ण कुटुंब देवाचं स्मरण करून शांततेत, प्रेमाने भोजन घेतं तेव्हा त्या घरात लक्ष्मीचं आगमन निश्चित होतं. कारण जिथे एकता आणि आदर आहे तिथे नशीबही फुलतं. एकत्र जेवण ही फक्त सवय नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे, जिथे अन्न, भावना आणि प्रेम या तिन्हींचा सुंदर संगम असतो. अन्न, मन आणि कर्म यांचं आध्यात्मिक नातं. मित्रांनो, आपलं अन्न म्हणजे फक्त शरीराची भूक भागवण्यासाठी नसतं, ते आपल्या मनाचं आणि कर्माचं प्रतिबिंब असतं. जसं अन्न आपण घेतो तसंच आपलं विचारविश्व घडतं. आपण जर राग, मत्सर, वाद यांच्या वातावरणात अन्न घेतलं तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या मनात साचते आणि आपलं भाग्यही त्याच ऊर्जेने प्रभावित होतं. शास्त्र सांगतं, यथान्न तथा चित्त, म्हणजे जसं अन्न तसं मन. म्हणूनच पूर्वी अन्न घेताना देवाचं स्मरण करायचं आणि शांततेत, सकारात्मक भावनेत जेवायचं. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून देवाचं नाव घेतं आणि प्रेमाने भोजन करतं तेव्हा त्या घरात फक्त अन्न नाही, सुख, समाधान आणि समृद्धी उतरते. अशा घरात नेहमी शांती, समजूत आणि आनंद नांदतो. म्हणूनच भीष्म पितामहांनी दिलेला संदेश लक्षात ठेवा. एकत्र बसून प्रेमाने जेवा, पण एकाच ताटात नव्हे, कारण प्रेमाचं संतुलन जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता तुम्हीच विचार करा, आज आपण केवळ अन्न खातोय की ऊर्जा घेतोय? घरातील वातावरण आपल्या अन्नासोबतच आत्म्यालाही स्पर्श करतं. म्हणून प्रत्येक घास देवाचं अन्न समजून प्रेमाने, कृतज्ञतेने घ्या. जर ही माहिती तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी आध्यात्मिक आणि शास्त्रीय रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण तुमचं एक शब्दही आमच्यासाठी प्रेरणा आहे. धन्यवाद.